शेतकऱ्यांनी कर्जफेड करूनही जिल्हा बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे। वारंवार विनंती अर्ज करूनही बँकेनं शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही। सरतेशेवटी शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेला टाळं ठोकून निषेध व्यक्त केला। रमेश खांडबहाले आणि राजाराम रायते यांनी शेतकऱ्यांच्या भावनांना वाट करून दिली। जिल्हा मध्यवर्ती बँकेने टोटल कर्ज पुरवठा शेतकऱ्यांचा शेतीचा बंद केलेला आहे। तो कशामुळे केला की बँक म्हणते आमच्याकडे फंड्स नाही। विषय असा आहे की बँक या नावामध्ये जितकी पॉवरफुल ताकद असते की तिच्यात पैसा नाही हे कोणाला न पटण्याजोगं आहे। या ठिकाणी चुकीच्या प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने कामकाज केल्यामुळे आज बँकेला अशी अवस्था आलेली आहे। या ठिकाणी शेतकरी हा पूर्णतः जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बँकेच्या माध्यमातून सोसायट्यांना गाव पातळीवर कर्ज पुरवठा होतो। आज ही सिस्टीम ही पूर्ण टोटल कोलॅप्स झालेली आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या इतर गरजा शेती व्यतिरिक्त इतर गरजा तो त्या कर्जावर तो भागवण्याचा प्रयत्न करतो, पण टोटल गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी कर्ज पुरवठा बंद झाल्यामुळे आज या ठिकाणी शेतकऱ्यांना अशी अवस्था झाली की तो आत्महत्याचा सुद्धा या ठिकाणी त्याचा प्रयत्न राहू शकतो। याला पूर्णतः जबाबदार जिल्हा मध्यवर्ती बँक आणि या ठिकाणी खरोखर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने चुकीचं कामकाज जर केलेलं असेल या ठिकाणी शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा। आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही मार्च अखेर सर्व पीक कर्ज असतं आमचं ते आम्ही भरल्यानंतर एप्रिलमध्ये नवीन कर्ज आम्हाला ते पुरवठा करतात, परंतु NDC बँक ही आम्हाला टाळाटाळ करते आणि आम्हाला कर्ज पुरवठा यांनी बंद केलेला आहे। आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा यांनी आत्ता देतो नंतर देतो असं करत त्यांनी आजपर्यंत आम्हाला एकही कर्ज रूपात दिलं नाही। म्हणून आज आम्ही शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांनी येऊन आज टाळं ठोकलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला वरिष्ठ जिल्हाधिकारी म्हणा संबंधित अधिकारी म्हणा आम्हाला लेखी स्वरूपात सांगत नाही की कर्ज पुरवठा कधी करणार आहे तोपर्यंत आम्ही टाळे उघडणार नाही। आंदोलनात मधुकर खालकर, अनिल गायधनी, काशीनाथ पेखळे, भिकाजी कांडेकर, पोपट राजोळे, भास्कर शिंदे, संपत वक्ते, राजाभाऊ ढगे सहभागी झाले होते। गुड्डू शेख, दिशान्यूज, नाशिक।